नमस्कार मित्रांनो, आज पेडगावचं हिंदकेसरी मैदान पार पडलं. पुन्हा एकदा छोट्यानं मोठा कारनामा केला. त्याला शुभेच्छा देतो. मित्रांनो, एक नंबर ट्रॉफी बघू शकता. सांगायची काय गरज नाही. छोट्या कसं होतं आजचं नियोजन? नियोजन झालं होतं आमचं अचानकमध्येच. पण काही लोकांची इच्छा आहे की गाडी म्हणजे जुटून पळणार नाही, पण पुन्हा एकदा कारनामाच बघाय वेगळाच कारनामा बघायला भेटला आपल्याला. नाही, फर्स्ट टाइम देव बाकासूरच्या गळ्यामध्ये कार्तिक पळवायला योग भेटला सोने 50-50 केसरीला. त्या दिवशी देव बाकासूर सोबत आदतमध्ये पळणार एक नंबरचा म्हणजे तेवढाच म्हणजे आतापर्यंत बाकासूर पळवला आणि बाकासूर बरं मोठी मोठी बैल पळवली, पण त्याच्या स्पीडला आणि त्या दुसऱ्या बैलांच्या स्पीडला कधी मॅच झालंच नाही. पण ते कार्तिक आदत असून बी बाकासूर सोबत चांगला पळत होता, म्हणजे चिकाटीन पळवता, पण तासागडीत नव्हता ना. पण त्यासोबत पळून मग तेव्हापासून बैल पळवला. मग त्याचा जरा अंदाज आला की त्याला कसा बैल लागतो काय. मग आपलं स्वर्गवासी किस्मत त्या बैलाचा पायरा केला. पण ती गाडी आमची 5-6 अड्डे हारलीच नाही ती गाडी, नाही का. मग त्या बैलाचं दुर्दैव मृत्यू झाला आणि तोच पायरा होता आपला आजचा पेडगावचा. खरा ओरिजिनल तो पायरा होता आपल्या 2 महिन्यापूर्वी तो पायरा झाला होता. पण बैलाचं दुःख झाल्यामुळं बैलाला बैलच नव्हता. आम्हाला दोघा तिघांनी जरा आशेव ठेवलं आणि मग अचानक साहिल भाऊंनी, समीर भाया, राहुल दादा, शुभम पाटील, परत आपलं गणपा वासचे त्यांना कॉल करून मग हा पायरा. जेव्हा गटाला गाडी पळाली तेव्हा सेमीला काय अंदाज होता? कशी गाडी लागेल का? सगळी टॉपचं सेमी होतं. गटाला गाडी पळाली तर सेमीला मधनं गाडी आली का नाही. ज्यावेळेस कार्तिकला गाडी असेल ना गाडी, तर असं म्हणजे आतापर्यंत कधी जाणार नाही की बैल कमी पळाला. आणि पैरा झाला त्यावेळेस पण मी स्वतः त्यांना सांगितलं होतं, शब्द दिला होता की बैल कमी पळणार नाही, जमीदारी मी घेतो. काय कारण मला मोठा अड्डा 10 गाड्या आहेत आणि 10च्या 10 गाड्या पळणार आहेत. त्याला फक्त एकच गाडी दिसू द्या, नाही तर एकसारखं पब्लिक दिसू द्या, तो कमी पळणार नाही. छोट्या देव बाकासूर सोबत पहिलं नियोजन सोन्या 50-50 मध्ये झालं होतं. हो, तिथून पुढे जी ग्रीप तशीच आहे, ती स्पीड आणि ती जल्लोष. त्याला देवाची पदवी का दिली? हो, ते देवच आहे ना. त्याला देव का म्हणतात? ते देवच आहे. आणि मी जे बैल आहेत का नाही बाकासूर मध्ये पळवल्यात ते सगळे बैल बी आता 1 नंबरमध्येच पळतात. आता मध्यंतर गाडी बसत नव्हता किंवा दिसत नव्हता, नक्की काय विषय? नाही काय, पायाचं ऑपरेशन झालं होतं की झालेले वर्ष की छोट्या गाडी बसवत नाही किंवा काय नाही की काय चाललं होतं, म्हणजे काय सांग? म्हणजे कोणाच्या? म्हणजे आज प्रेक्षकांची येतोय की छोट्याला गाडी बसवत नाही, ती ड्रायव्हर मला किंवा बसवत नाही, दुसऱ्या गाडीवर तुला बसवत नाही ती. आता जाऊ का सगळे ड्रायव्हर लोक आपलीच आहेत, पण जे ट्रेंडिंगला असतात ना त्यांची आता आपण अवस्था बघितली काय असतं. आणि आपला पहिल्यापासून आपल्याला स्वभाव आहे, आपला स्वभाव असं एकच धरायचा, मग तो आज बारका असो नाही मोठा असो. आणि पहिल्यापासून माझ्या आयुष्यामध्ये माझ्या लाईफमध्ये का नाही एक 2-3 नंबरचे बैल आलेत, पण ते 1 नंबरमध्येच घेऊन पळालोय. आज सगळ्यांना घाम फोडला 100 माझी म्हणजे आवडती फाटी आणि ह्या फाटीचं माझं प्रेम आहे. लहान भाऊचं लक्ष कुणाला माहित नव्हता. आज खरोखर म्हणजे मन जिंकला, पुन्हा एकदा हिंद केसरीचं नाव किताब झाला. 100. आज मित्रांनो, आज मालक आहे तर मालकांचे 2 शब्द घेऊया. दादा, हिंद केसरीचा मान सहजासहजी भेटत नाही, पण आज तुमच्या अंगावर हिंद केसरीचा मान काय आनंद सांगशील? आनंद शब्दात व्यक्त करता येत ना असा आनंद झालाय. कारण हिंद केसरी मान मिळणं प्रत्येक बैलगाडी मालकाचं स्वप्न असतं. ते आमचं आदतला कार्तिकनं पूर्ण केलं होतं, परंतु आजच्या मैदानामध्ये पेडगावच्या मैदानात गुलालाचं मानकरी होणं गरजेचं होतं आणि त्यात 1 नंबर झाला. ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे. नियोजन कसं होतं की आज जोडी म्हणजे लाखात एक झाली, आज महाराष्ट्रात पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं ह्या जोडीनं. हो, जसं बकासूरचं नियोजन झालं होतं त्यानंतर आज ह्या गाडीचं असं नियोजन झालं की आम्हाला पायराच नव्हता. कारण आमची गाडी जसं छोट्या म्हटलं तसं स्वर्गवासी किस्मत, त्याचा कार्तिकचं एवढं ट्युनिंग चांगलं जमलं तेवढी गाडी जुळते. आणि छोट्या तिघांचं समीकरण असं होतं की ही गाडी आम्ही फायनल केली होती की पेडगावसाठी पळवायला, पण त्याचा दुर्दैव मृत्यू झाला. त्यामुळे आज तो बैल आपल्यात नाही आहे. पण आजचा जो काय गुलाला 1 नंबर आहे तो सगळ्या किस्मतला, कार्तिकच्या मोठ्या भावाला किस्मतला समर्पित आहे आपला. म्हणजे आशीर्वादाचं म्हणा आहे का? हो, किस्मतचा आशीर्वादच आज आपल्याला कार्तिकला छोट्या भावाला मिळाला. काय सांगते छोट्याबद्दल? पुन्हा एकदा म्हणजे आज एवढ्या टीका त्याच्यावर होत होत्या, एवढाच त्यानं संघर्ष केला, पुन्हा एकदा तोच गुलाल तुमच्या अंगावर मिळवून दिला. छोट्याचं कसं आहे, एकदा मनात घेतलं की नाही ही गाडी आपली आहे, तर शेजारचा काही असो कोणी असो ही गाडी आपली म्हणजे स्वतःची गाडी आहे, ह्या पद्धतीनंच गाडी आणतो. आणि आजपर्यंत छोट्यानं आम्हाला कार्तिकनं कधी नाराज नाही केलेलं आहे. कार्तिकची गाडी म्हणले की छोट्या कुठूनही असू द्या काय असू द्या लांबून येतोच. मध्ये 1-2 मैदानं हाणता नाही आले कारण त्याचं नेमकं पायाला लागलेलं, पायाचं ऑपरेशन झालं. त्यावेळेस आम्हाला ड्रायव्हरसाठी दुसऱ्यांना किती हात पसरावं लागले हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे छोट्याचं महत्त्व आमच्यासाठी खूप मोठं आहे.
कार्तिकनं पण मन जिंकलं म्हणायचं. हो, कार्तिक आज खरंच आमच्यासाठी पळाला. आता तू पहिल्यापासून म्हणून जिंकत आलाय. आता तू दाते 2 दाते आहेत तसे. आता पहिल्यासाठी किती कॉल येतात आता? कॉल येतात, भरपूर येतात, पण कॉलचं किंवा बैलाचं नियोजनाचं मी बघत नाही. आमचा मावस भाऊ साहिल बघतो सगळं, छोट्या ही बाकीची टीम बघते. मी लय पायऱ्याच्या ह्याच्यात भानगडीत पडत नाही. मला व्यवसायामुळे तेवढा वेळ भेट नाही. फक्त ज्या दिवशी कार्तिक आहे किंवा आपला लखन आहे त्या दिवशी मैदानात मी आवर्जून सकाळपासून हजर असतो. तेवढं उद्या पळताना दिसणार आहे का आपल्याला? उद्या घरचीच गाडी आहे. घरचीच गाडी. हो. आपल्याला देव बकासूर आणि कार्तिक कधी पळताना दिसेल? कधीही जेव्हा मोहिल शेठ मामा म्हणतील तेव्हा. मोहिल बद्दल काय सांगशील का? तर मोहिल शेठ व्यक्तिमत्व, मामाचं व्यक्तिमत्व, हे माणसं खूप मोठे आहेत. म्हणजे त्यांच्यामुळे आम्हाला बैल मिळाला बकासूरमुळे आम्ही 1 नंबर केला आणि बकासूरपासून आमचा बैल ट्रेनिंगला आला. आता काय आनंद होता सोन्या 50-50 जावा. कोणाला माहित नव्हतं की तो पहिला सोन्या का तो गुरु. आज सोन्या 50-50 म्हणलं, आज देव बकासूरचा गुरु. आणि पुन्हा त्याच मैदानात आज गुरुचं म्हणजे खरोखर ती जोडी म्हणलं तर आज यशस्वी ठरली. नाही, बैलाचा विषय तुम्हाला सांगायचं झालं ना तर सोन्या 50-50 केसरीला गाडी जी पळाली गटाला, त्या दिवशी आमची गाडी खरंच कमी पळाली होती. त्या दिवशी गटाला छोट्यानं गाडी आणलेली होती, प्रशांत ड्रायव्हरनी गाडी आणलेली. आणि त्यावरनं लोकांना अंदाज होता किंवा कुजबूज होते, मोहिल शेठ असतील किंवा वैभव मामा असतील, त्यांना कोणी सांगितलं गाडी यावर्षी बी कमी पळाली, काय होतंय काय कोणास ठाऊक. पण ज्यावेळेस गाडी सेमीला लागली त्यावेळेस आम्ही अभिमानानं सांगितलं, कारण त्यांचाच विराट कार्तिक उराव लागलेला, म्हणजे त्याला गाडी नाही सोडणार ते. आणि छोट्या गाडीवर बसला. त्या दिवशी बसणं छोट्या आमचा झाला. म्हणजे विराट आणि बकासूर एका सीमेत होते. हा. म्हणजे कार्तिकचा गट प्रशांतने काढला होता. हा. ह्याचा विराटचा गट मी काढला होता काय. आणि एका सीमेत होते. मी म्हणतो माझी मी आपली विराटची गाडी आणतो का. एवढा सीमेमध्ये मोठा एकनिष्ठ होता. आहे की त्यानं सीमे त्यावेळी पण तसा पण मोठा होता. बकासूरची गाडी असून पण तो नकार बकासूरच्या दिला होता. गाडीवर बसायला तयार नव्हता. मी म्हणतो मी माझा विराट अक्षरशः वैभव मामाला आणि छोट्याला इतकी रिक्वेस्ट केली होती त्यावेळी की तू खरंच माझ्यासाठी म्हणून ही गाडी आण, कारण की एवढा मोठा पायरा बकासूर सोबत नियोजन होणं आता स्पर्धेच्या काळात खूप कठीण आहे. आणि एवढा मोठा पायराला खाली सेमीला गाडी पळायला गेली, ड्रायव्हर होता. 10 नंबरचा सेमी होता आमचा, सगळ्यात टॉपचा सेमी होता. आणि एवढ्या टॉपच्या सेमीत आम्हाला ड्रायव्हर नाही. एखाद्याला बोलायला कसं वाटत होतं की अरे बकासूरच्या गाडीवर ड्रायव्हर या म्हणून बसायला. आणि त्यावेळी ती कमी आम्हाला छोट्यानं भरून काढली. तेव्हापासून आजपर्यंत, आजच्या दिवसापर्यंत ही सगळे दिवस छोट्यामुळे आहेत आमचं. दादा काय सांगशील मागचे म्हणजे 1-2 वर्ष की टॉप मध्ये म्हणजे असून बैल पोहतोय, पण नियोजन जेव्हापासून बकासूरवाला पण खरोखर चर्चेत म्हणजे आज देवाचा आता तुम्ही आशीर्वाद. बघाल, हे बघा मागच आहे आपल्या बकासूर. आम्ही आशीर्वादासाठी चालू, आशीर्वाद घ्यायला चालू, कारण की हा आपला कार्तिकचा गुरुच आहे. आणि गुरु शिष्याची जोडी, तुमचा जो मगाचा प्रश्न होता, मामांशी चर्चा करून पुढच्या येणाऱ्या हिंद केसरी मैदानात नक्कीच आमची खूप इच्छा आहे. आणि मामांनी होकार दिला की आपण 100% गुरु शिष्याची गाडी आपण येणाऱ्या हिंद केसरी 3 मैदान आहेत, त्या 3 मैदानांमध्ये आपण नक्कीच ही गाडी पळू. खूप खूप शुभेच्छा. आता मिरवणूक कशी असणार आहे? मिरवणूक आता उद्या, कारण की उद्या आमची घरची गाडी पळणार आहे. सलग 6 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी लखन, आमचं वासरू आदत आणि कार्तिक आदत दुसऱ्याची गाडी उद्या पळणार आहे. त्यानंतर मिरवणूक करणार, जंगी मिरवणूक होणार कार्तिकची. हा? जंगी मिरवणूक होणार. हो 100%, कारण की हे जे स्वप्न आहे हे कधी सामान्य गाडी मालकाला एवढं मोठं स्वप्न पूर्ण होणं खरंच खूप कठीण आहे. आणि खूप संघर्ष केला यासाठी. आणि आज हे स्वप्न पूर्ण केलंय कार्तिकने, मेहरबानी आणि छोट्या ड्रायव्हरने आपल्या. आणि त्याच्या मागे जर कुणाचा आशीर्वाद असेल तर देव बकासूरचा. आम्ही त्याची गाडी घ्यायला आम्ही बैल आम्ही घरी पाठवला आणि म्हणलं चला बकासूर जवळून जाऊन येऊया, कारण आम्हाला समजत होतं बैल थांबलाय म्हणून. आणि आम्ही त्याचा आशीर्वाद घ्यायला आलो, कारण की खरंच ह्याचा एवढा आशीर्वाद आहे. ह्याच्याबरोबर आपण पळालो सोन्या 50-50 केसरीला, तेव्हापासून जी ही स्टेज आहे, तुम्ही जसं मगाशी सांगितलं, सेम लेवलला आहे आपण, कमी नाही. मित्रांनो बघा, बैल पळाले की सगळं घराचं फक्त साथ दिली पाहिजे. आज मोहिलनं, मामांनी आज खरोखर आज कार्तिकला गायत घेऊन पळाला आणि कार्तिक 4थ्या दिवसात नाव झालं मालकाचं. आज मित्रांनो त्यांच्या अंगावर जे लाल कपडे आहेत ना ते गुलालाचे आहेत, ते कष्टाचे आहेत. ज्यांनी कष्ट केलं रात्रंदिवस, ते त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. जे त्यांनी संघर्ष केला आहे, ते संघर्ष आता जो मागचा संघर्ष होता तुमच्यासमोर, जेव्हा पहिरं भेटत नव्हतं कार्तिकला किंवा काय होत नव्हतं, काय सांगतील त्याबद्दल? आता शेवटच्या दिवशी नोंद किती 19 तारखेला बंद झाली. 19 तारखेला मी छोट्याला फोन केला, 18 तारखेला. छोट्याला म्हणलं छोट्या असा साहेब पैराचं चाललंय. छोट्यानं मला एवढी लिस्ट मोठी वाचून दाखवली, पेंडिंग लिस्ट, म्हणजे ज्या बैलांचे पैरे झाले नाहीत एवढी लिस्ट आहे. आणि मी सगळ्यांना फोन करायचो, त्या सगळे म्हणायचे नाही झाले नियोजन, झालेला तर नसायचा. मला भाऊ पण सांगायचा अरे हे बैल रिकामा आहे विचार की. मी सगळ्यांना विचारायचो, कारण त्याचं नियोजन मी करतो कार्तिकचं. सगळ्यांनी विचारतो, प्रत्येक जण म्हणायचं झालंय म्हणून. आणि तोच मी ज्या समोरच्या बैलवाल्याला फोन करायचो त्याला सांगायचं आमचं त्याच्याबरोबर चाललंय, अजून काही फिक्स नाही म्हणून. एवढी पेंडिंग लिस्ट होती. शेवटी मग आपलं शुभम दादा
समीर भाई राहुल भाई या सगळ्यांना कन्व्हिन्स करून मी त्यांना फोन केला प्रत्येकाला. आणि नंतर मग छोट्याने समीर भाईंना सांगितलं की मी बैलाची गॅरंटी घेतो कार्तिकची, कार्तिक कमी पाळणार नाही, कार्तिकची जबाबदारी मी घेतो, तुम्ही पायरा करा. या एका शब्दावरती पायरा झाला आज आणि गाडीने 1 नंबर केला आणि आमचं स्वप्न पूर्ण केलं. चालेल, लय वेळ घेणार नाही. खूप खूप शुभेच्छा. लवकर तुमचं पण खूप धन्यवाद आमिर दादा, तुमच्या चॅनलचे तुमचे पण खूप खूप आभार. धन्यवाद.